परिवारात काय होतं मी बऱ्याचदा बघतो आम्ही जी कधी नावं चर्चेत जनरली राजकारणात नसायची पवार परिवारात आम्ही कुठली नावं ऐकायचो तुमचं नाव म्हणजे पवार साहेबांचे होते तुमचं नाव सुप्रिया सुळेंचं नाव आता मधल्या काळामध्ये रोहित पवार आले पण आता अनेक नावं म्हणजे युगेंद्र पवार येतात तुमचे बंधू राजेंद्र पवार एक स्टेटमेंट करतात त्यांच्या पत्नीकडून काही स्टेटमेंट येतात ही वारंवार परिवारातला एकमेकांच्या बद्दल स्टेटमेंट ही वारंवार आपल्याला बघायला मिळतात त्याची चर्चा जास्त होते कुणी कधी राजकारणात यावं कुणी कधी प्रचारात यावं हा जसा त्याचा अधिकार आहे पाठीमागच्या काळामध्ये देखील काही जण प्रचारात भाग घ्यायचे परंतु त्यावेळेस समोरचे उमेदवार वेगळे असायचे त्याच्यामुळे त्या गोष्टीची चर्चाच व्हायची नाही त्याबद्दल मीडिया काही दाखवतच नव्हता आता मीडियामध्ये कुठलाही पवारांचा एखादा व्यक्ती ह्या काही बोलायला लागले की त्याला लगेच जाऊन काय तुझं काय म्हणणं आहे की ते लगेच व्हायरल करायचं आणि ते दाखवायचं आणि त्याला महत्त्व आलंय ही गोष्ट खरी आहे मागच्याही काळामध्ये अनेकदा अनेकांनी माझ्याही निवडणुकीमध्ये प्रचाराचं काम केलं इतरांच्याही निवडणुकीमध्ये प्रचाराचं काम केलं प्रचार संपल्यानंतर जो तो आपल्या व्यवसायाला जो तो आपल्या कामामध्ये स्वतःला त्यांनी गुंतवून घेतलं हे काय आज पहिल्यांदा घडलं असं नाही आता मात्र तुलना होते ह्यांच्याकडं कोण बोलतंय ह्यांच्या बाजूने कोण बोलतंय त्यांच्या बाजूने कोण बोलतंय अजित पवार एकटे पडलेत का मी एकटा पडलो नाही मी बारामतीला माझा सगळा कुटुंब सगळा परिवार समजतो बारामतीकर माझ्याबरोबर आहे हा ठाम विश्वास अजित पवारला आहे आणि त्या पद्धतीनं अजित पवार पुढे चाललाय